आई वारली पण मुलगी म्हणाली अंत्यविधी तुम्हीच करा. नेमकं प्रकरण काय? नमस्कार, मी प्रियंका. लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे, असं एका हिंदी गाण्यात आपण ऐकलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की जी जन्म देते त्या माऊलीला संपूर्ण जग आई म्हणून ओळखतं आणि जिचा जीव हा नेहमी तिच्या स्वतःच्या मुलांमध्येच अडकलेला असतो. अशीच असते प्रत्येकाची आई. 9 महिने 9 दिवस जे आपल्याला पोटात वाढवते तिचे उपकार या जन्मी तरी आपल्याकडून फिटू शकत नाही. मात्र ज्या आईने जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, शिक्षण देऊन, लग्न करून संसार थाटून दिला, त्याच आईच्या मृत्यूनंतरही एकुलत्या एक मुलीने तिच्या अंत्यविधीकडे पाठ फिरवल्याने माणुसकीही ओशाळली आहे. कर्जत तालुक्यातील राशींमध्ये ही घटना घडली आहे. आता नेमकं काय घडलंय हे सविस्तर जाणून घेऊया. त्याचं झालं असं की राशींच्या जनजागृती प्रतिष्ठानतर्फे चालवल्या जात असलेल्या आजोळ या वृद्धाश्रमामध्ये एक आजी गेल्या 8 वर्षांपासून राहत होत्या. त्यांना एक मुलगी आणि नातवंडे असे नातेवाईक होते. विशेष म्हणजे ही सगळी मंडळी सुशिक्षित आणि नोकरदार होती. या आजी सुरुवातीला मुलीकडे राहत असताना त्यांना ऐकायला हे कमी येऊ लागलं. मग आईचा सांभाळ करणं त्या मुलीला जड वाटू लागलं. मुलीने कानाडोळा केल्यावर सुमन आजी या राशींच्या जगदंबा देवी मंदिरामध्ये भिक्षा मागून आपली उपजीविका करायला लागल्या. मात्र पावसाच्या दिवसात त्यांची या मंदिरात झोपण्याची सोय होत नव्हती. हेच येथील आजोळ आश्रमाचे व्यवस्थापक शरदचंद्र आढाव यांच्या लक्षात आलं. त्यांनी या आजीला आपल्या आश्रमात नेलं. तिथे त्या 8 वर्ष राहिल्या. आढाव यांनी नातवासारखा त्यांचा सांभाळही केला. वृद्धापकाळाने त्या आजारी पडल्यावर आढाव यांनी त्यांच्या मुलीला हे सगळं कळवलं. मात्र आपल्याकडे वेळ नसल्याचं सांगून त्या मुलीने आपल्या आईला पाहायला येण्याचं सुद्धा टाळलं. त्यानंतर काही दिवसांनी आजीचं या आश्रमात नुकतंच निधन झालं. ही घटनाही शरद आढाव यांनी त्यांच्या मुलीला कळवली. मात्र आपली जन्मदाती आई गेल्याचं ऐकूनही त्या लेकीच्या काळजाला पाझर फुटला नाही. तुम्ही अंत्यविधी उरकून घ्या, आम्ही येणार नाही, असं या मुलीने स्पष्टच सांगितलं. जन्म दिलेली लेकच आईच्या अंत्यविधीला न आल्याने आढाव यांनी आजीच्या पार्थिवावर राशींच्या स्मशानभूमीमध्ये हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. या घटनेवरून असं वाटतं की नाती ही फक्त म्हणायला रक्ताची असतात का? जन्म देणारी आई जेव्हा जगातून जाते तेव्हाचा हा निरोप प्रत्येकासाठी कठीण असतो. पण आजकाल बऱ्याचदा मुलांना आपल्या आई वडिलांना भेटायला वेळ नसतो, त्यांच्या अंत्यविधीला यायलाही वेळ नसतो. हे समाजातील बदलत्या नातेसंबंधाचं एक जळजळीत वास्तव आहे. मंडळी, आई वडील आणि मुलं यांच्या विचारांमध्ये सगळ्याच बाबतीत सारखेपणा राहू शकत नाही, कारण पिढीनुसार ते बदल होतात. मात्र याचा अर्थ असाही होत नाही की जन्मदात्यांना आपण असं वाऱ्यावर सोडून द्यायचं. कितीही काहीही झालं तरी आई वडिलांची जागा या जगात कोणीही घेऊ शकत नाही, हेही तितकंच खरं आहे. तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी.